पातळ पोहे किंवा कागदी पोह्यांचा चिवडा याची रेसिपी पाहूया। पातळ पोहे चाळून घ्यावेत। कढईमध्ये मध्यम आचेवरती भाजून घ्यावेत। भाजताना तेल घालण्याची आवश्यकता नाही। पोहे भाजून घेतल्यामुळे चिवडा कुरकुरीत होतो। सर्व पोहे भाजून झाले की त्यामध्ये अर्धी वाटी खोबऱ्याचे काप, अर्धी वाटी शेंगदाणे तळून घालावेत। तसेच कढीपत्ता तळून घालावा। त्यानंतर हिरव्या मिरच्या तळून घालाव्यात। हिरव्या मिरच्या थोड्या जास्त तळाव्यात जेणेकरून त्या कुरकुरीत राहतात। यानंतर फोडणी करताना त्यामध्ये 1 मोठा चमचा हिंग, अर्धा चमचा लिंबूसत्व, हळद, लाल मिरची पावडर घालून फोडणी करून घ्यावी। सर्व पदार्थ एकत्र झाले की त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि आवश्यकतेनुसार तेल घालून चिवडा परत एकदा भाजून घ्यावा। यानंतर चिवड्यामध्ये अर्धा चमचा धने आणि अर्धा चमचा तीळ भाजून घालावेत। धन्यामुळे पोह्याच्या चिवड्याला विशिष्ट चव येते, त्यामुळे या ठिकाणी धने अवश्य घालावेत। तसेच अर्धा चमचा धने, अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा बडीशेप यांना वेगवेगळे भाजून घेऊन त्याची मिक्सरमधून पूड करून ती देखील या चिवड्यामध्ये घालावी। धने जिऱ्याच्या पावडरमुळे चिवड्यामुळे होणारे ॲसिडिटी कमी होते, तसेच चिवड्याला वेगळी चव येते। अशा प्रकारे सर्व साहित्य एकत्र करून झाल्यावर चिवडा परत एकदा गरम करून घ्यावा, जेणेकरून आपण घातलेल्या सर्व पदार्थांची चव चिवड्यामध्ये उतरते। अशा पद्धतीने घरातील उपलब्ध साहित्यापासून कोणतेही जास्तीचे मसाले न वापरता पातळ पोह्यांचा स्वादिष्ट असा चिवडा तयार होतो। धन्यवाद।